जगणं म्हणजे तरी नेमकं काय? जन्माला येणं आणि चौघांच्या खांद्यावर निघून जाणं, याच्या मध्ये काहीतरी असतं. एक वेड्यांचा दवाखाना होता. डॉक्टर तपासायला आलेले आणि तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांकडे एक वेडा मागे लागला होता. डॉक्टर, मला कादंबरी लिहायची आहे, एक क्रीम कागद आणि पेन द्या. डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. हा वेडा, डोक्यावर परिणाम झालेला, हा काय लिहिणार? याला कादंबरी म्हणजे काय ते तरी माहिती आहे का? याला कशाला कागद आणि पेन हवा? डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टर परत आले. परत त्या वेड्याचा हट्ट चालू झाला. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, महिनाभर तो वेडा डॉक्टरांकडे हट्ट धरत राहिला. डॉक्टर, मला एक क्रीम कागद आणि पेन द्या, मला कादंबरी लिहायची आहे. शेवटी डॉक्टर कंटाळले, वैतागले. एक क्रीम कागद आणि पेन त्याच्या हातावर ठेवलं. म्हटले, हे कागद घे, पेन घे आणि लिही, तुला काय लिहायचे ते. त्या वेड्यानं ती कागद आणि पेन घेतली. त्याच्यानंतर महिना उलटून गेला. महिन्यानंतर सहज डॉक्टरांना आठवलं. त्यांनी त्या वेड्याला विचारलं, काय रे, झाली का तुझी कादंबरी? तसा वेडा धावतच गेला. ते एक क्रीम लिहिलेले कागद घेऊन डॉक्टरांच्या समोर आला. म्हटला, केव्हाची तयार आहे, तुम्ही कधी मागताय त्याचीच वाट बघत होतो. डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. या वेड्यानं कादंबरी लिहिली, खोलीत जाऊन निवांत वाचा. डॉक्टर म्हटले, ठीक आहे. स्वतःच्या खोलीत आले. आता वेड्यानं लिहिलेली कादंबरी संत शांत निवांतपणेच वाचली पाहिजे. मोठ्या उत्सुकतेने त्यांनी कादंबरीचं पहिलं पान उघडलं. पहिल्या पानावरच लिहिलं होतं, माझी ही कादंबरी माझ्या प्रिय डॉक्टरांना समर्पित. डॉक्टर खुर्चीवरनं 3 ताड उडाले. याला वेडा कसं म्हणावं? हा तर शहाणा दिसतोय. त्याची कादंबरी त्यांनी मला समर्पित केली, याचा अर्थ काहीतरी कादंबरी चांगला असणार. त्यांनी त्यात उत्साहात पहिलं पान उघडलं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, सरदार घोड्यावर चढले. म्हटले, ऐतिहासिक कादंबरी दिसते वाटतं. काय लिहिलंय? सरदार घोड्यावर चढले. जबरदस्त सुरुवात आहे. म्हणजे आता खरी मोहिमेला सुरुवात होईल. ही कादंबरी एखाद्या मोहिमेवरच आधारित आहे वाटतं. सुरुवात एवढी जबरदस्त आहे. शेवट कसा असेल? त्यांनी तितक्याच मोठ्या उत्साहात शेवटचं पान उघडलं. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, सरदार घोड्यावरनं उतरले. फॅन्टॅस्टिक. म्हणजे काय सुरुवात आहे? सरदार घोड्यावर चढले आणि काय शेवट आहे? सरदार घोड्यावरनं उतरले. म्हणजे सुरुवात आणि शेवट जर एवढी उत्तम आहे, एवढी चांगली आहे, तर मधली पाने किती जबरदस्त असतील. सुरुवात आणि शेवट एवढा चांगला, मधली पानं तितकीच चांगली. त्यांनी उत्साहाने मधली पानं उलगडायला सुरुवात केली. प्रत्येक पानावर लिहिलं होतं, तागडा तागडा तागडा. सरदार घोड्यावर चढले, तागडा, आणि सरदार घोड्यावरनं उतरले. कादंबरी संपली. आमच्या आयुष्याचं नेमकं काय होतं? आम्ही जन्माला येतो म्हणजे घोड्यावर चढतो. आम्ही चौघांच्या खांद्यावर जातो म्हणजे घोड्यावरनं उतरतो. मधल्या काळामध्ये आमची काय चालू असते? टगडाटच चालू असते का? आमच्या आयुष्याच्या ग्रंथाची मधली पानं आम्ही काही वेगळ्या पद्धतीनं भरतो. त्याच्यामध्ये आमचं कर्तृत्व, नेतृत्व, व्यक्तित्व, त्याच्या पलीकडे काहीतरी वेगळं, जे जगाला विस्मयित करून टाकेल, जे इतरांना आश्चर्यकारक करून टाकेल, जे नवनवे विक्रम घडवणारं ठरेल, जो इतिहास निर्माण करेल, असं काहीतरी असतं. नाहीतर आम्ही सातत्यानं विचारत राहतो. खरं तर जयंती आम्ही शिवाजी महाराजांची साजरी करतो, जयंती संभाजी महाराजांची साजरी करतो. का बरं? कारण यांच्या आयुष्य नावाच्या ग्रंथाची पानं ही पराक्रमानं भरलेली आहेत, ती शौर्यानं भरलेली आहेत, ती नेतृत्वानं, कर्तृत्वानं भरलेली आहेत. आम्ही जन्माला येतो याचा अर्थ आपल्या आयुष्याच्या ग्रंथाची पानं सुद्धा आम्ही अशीच भरली पाहिजेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर चालत अनेक जण असतात, पडत अनेक जण असतात, उड्याही काही जण मारतात, झेपाही काही जण घेतात, पण गरुड झेपा मात्र काही ठराविक लोकच घेऊ शकतात. याचं कारण काय? चालणारे अगदी थोडं अंतर पोहोचतात, पळणारे आणखी लांब जातात, उड्या मारणारे आणखी पुढे जातील, झेपा मारणारे आणखी थोडं पुढं, पण गरुड झेप हे आकाशाला गवसणी घालणारे असतात. म्हणून आम्ही आकाशाला गवसणी घालणारी माणसं, कर्तृत्व निर्माण करणारी माणसं, विक्रमांचे प्रांत कवेत घेणारी माणसं, अशा लोकांच्या झेपा या गरुड झेपा म्हणून घेत असतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ही माणसं नेमकी कोण आहे? ही आभाळातनं जन्माला येतात का? असामान्य म्हणूनच ती तयार होतात का? का तुमच्या माझ्यासारखी सामान्य असतात? आम्ही सातत्यानं विचार करत असतो, मोठी माणसं तयार होतात तरी कशी? कुठून सुरेश सोनावणे नावाच्या एका युवकाला असं काहीतरी सुचलं असेल की असं काहीतरी विश्व उभा करावं आणि महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये माझ्या गरुड झेप अकॅडमीची संस्था उभारावी आणि तिथं
करण्यासाठी सज्ज व्हावेत. का वाटलं असेल, कुठून स्फुरलं असेल, कसं सुचलं असेल, हे कधी वाटतं? काहीतरी करावं याची जाणीव होते तेव्हा, काहीतरी घडवावं याची उर्मी पेटते तेव्हा, हो मी करू शकतो असा आत्मविश्वास उरात येतो तेव्हा. सगळी सामान्यच असतात, स्वतःच्या कर्तृत्वाना ती असामान्य होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुणीही घडून येत नाही, अजिबात नाही. पण घडतात कोण? जी माणसं कारण सांगत नाहीत. घडतं कोण? जी माणसं सबबी देत नाहीत. आमची अडचण काय माहिती आहे? मग आमची परिस्थितीच नव्हती हो, तर आम्ही काही कमी संस्था उभा केल्या नसत्या. तुला कुणी पकडलं होतं? आम्ही सरळ दुसऱ्यावर कारण देऊन टाकतो, सातत्यानं सबबी देत राहतो. कारण सांगणारी माणसं कधीही यशस्वी होत नाहीत आणि सबबी मानणारी माणसं कधीही विक्रम निर्माण करत नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.